सिंगल विंडो क्लिअरन्स आपण सातत्याने बोलत असतो, हं. पण तसं होताना दिसत नाहीये. आता सिंगल विंडो क्लिअरन्स हा आपण जर म्हणजे इंडस्ट्रीच्या बाबतीत महाराष्ट्रात स्पेसिफिक बोलायचं झालं हो. तर आपल्याकडे मैत्री म्हणून पोर्टल एक आणलं गेलेलं आहे, हो. जिथे तुम्ही म्हणजे सर्व काही तुमचे जे काही इंडस्ट्रियल लायसन्सेस असतील किंवा ॲप्लिकेशन्स फॉर एनी काइंड ऑफ हे, तर तुम्ही इंडिव्हिज्युअल कुठल्या कुठल्या तर वेबसाईट्स आहेत. आता पोल्युशन कंट्रोल बोर्डाची वेगळी वेबसाईट आहे, लेबरसाठी ची वेगळी वेबसाईट आहे, MIDCची वेगळी वेबसाईट आहे. तर इंडिव्हिज्युअली इतर ठिकाणी न जाता तुम्ही मैत्री हे एक पोर्टल आहे, ज्याच्यावरून सिंगल विंडो क्लिअरन्स तुम्हाला मिळतो आणि तिथं तुम्हाला हे करतात. तर आता आम्ही रिसेंटली मुंबईमध्ये एक कॉन्फरन्स अटेंड केला, म्हणजे आमची ॲन्युअल मीट होती CIIची महाराष्ट्र स्टेटची, ज्याच्यामध्ये कुशवाहाजी आले होते आणि आनबलगनजी आले होते. तर त्यांनी जो काही आता म्हणजे गव्हर्नमेंटचा फोकस आहे टुवर्ड्स रिड्युसिंग कंप्लायन्स बर्डन, रिड्युसिंग नंबर ऑफ लायसन्सेस, किंवा त्याचा जो काही कालखंड आहे की तुम्ही ॲप्लिकेशन केल्यानंतर किती दिवसामध्ये त्याचा निकाली लागायला पाहिजे, ऑर इफ जर नाही निकाली लागला तर तुम्हाला त्याचा डीम्ड लायसन्स किंवा डीम्ड क्लिअरन्स मिळून जाईल, याचे टाईम पिरियड शॉर्टन करणे, याच्यावरती बरंचसं काम करतायत असं त्यांनी सांगितलं. आणि ऑलमोस्ट 50% त्यांनी जे काही कंप्लायन्सेस आहेत ते कमी करण्याच्या दृष्टीने काम चालू आहे. बरेचसे कंप्लायन्सेस जे ज्या त्या इंडस्ट्रीजना लागूच नाही आहेत पण ते करावे लागतात का, तर त्याला देर इज नो वे अराउंड, त्याच्यावरती पण काम चालू केलेलं आहे की मे बी एखादी नॉन पोल्युटिंगच इंडस्ट्री असेल तर त्याला पण पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं हे घ्यायला लागतं आता सध्या. तर तसं आयडेंटिफाय करून त्याच्यामध्ये बरंचसं फिल्टरिंग आणि ह्याचं काम चालू आहे. तर दॅट इज व्हॉट ही इज अश्युअर्ड. तर होपफुली त्याचं आपल्याला आता हे धोरण जे प्रोग्रेसिव्हली याच्यामध्ये सुधारणा दिसायला काही हरकत नाही. तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करता, पॉलिसी अनाउन्समेंट आणि ग्राउंड एक्झिक्युशन हे त्या प्रमाणामध्ये होतं की त्याला खूप वेळ लागतो? तुमचा अनुभव काय आहे? आता यात कसं आहे की एक आम्ही कायम म्हणजे अमंग्स इंडस्ट्रियलिस्ट एक चर्चेत एक हे असतो की जे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या बाबतीत घडलंय, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ते इतर गव्हर्नमेंटमधले ऑफिसेस आहेत किंवा डिपार्टमेंट्स आहेत, तर दे शुड लुक अप टू दॅट की तिथे फेसलेस तुमचे जे काही सर्व हे केले जातात. त्याच्यानंतर रिफंड प्रोसेसिंग इज ऑल्सो बिकम व्हेरी व्हेरी स्मूथ आणि व्हेरी क्विक डिलिव्हरी आहे. त्यानंतर असेसमेंट्स पण सिमलेसली होत जातात. तर GST टू अ लार्ज एक्सटेंट इम्प्रूव्हमेंट आहे का, तर पूर्वीच्या MVAT, एक्साईज, सर्व्हिस टॅक्स हे सगळे सबस्युम होऊन इंडस्ट्रीसाठी तो हे रिफॉर्म आहे का, तर इट इज डेफिनेटली अ प्रो इंडस्ट्री रिफॉर्म. कारण त्याच्यामध्ये 3-4 डिपार्टमेंट्सना तोंड देणे आणि तिथले प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स जे असायचे, तर दोज आर नो लॉंगर देअर. पण इज इट फुल्ली इव्हॉल्ड आणि आता अगदी मॅच्युअर झालंय का, तर नाही. देर आर सर्टन स्कोप्स फॉर इम्प्रूव्हमेंट तिथे आहे. स्टेट लेवलला जे काही आहे तर तिथे अजून ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भरपूर काम करायला आहे. लास्ट माइल डिलिव्हरी जी डिस्ट्रिक्ट लेवलला आहे तिथे तर दॅट गॅप इज स्टील देअर. तर हे ईज ऑफ डुईंग बिझनेस, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन, सिंगल विंडो, हे सेंटरमध्ये जेवढं एक्झिक्युशन आणि डिलिव्हरी चांगली आहे ती अजून आपल्याला लोकल लेवलला देर इज अ गॅप आणि त्याच्यात काम करायला स्कोप बराचसा आहे. तर तिथे स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट, ज्या दिवशी अगदी लोकल लेवलचं ॲप्लिकेशन पण आपण ऑनलाईन करून अगदी आरामात हे म्हणू की बाबा माझं ॲप्लिकेशन झालं आहे आणि मला सर्टिफिकेशन हे प्रोव्हाइडेड, ऑफकोर्स माझी सगळी कागदपत्र क्लिअर आहेत, हे जर होईल तर दॅट डे वी कॅन से की ईज ऑफ डुईंग बिझनेस इज ॲक्च्युली म्हणजे ग्रासरूट लेवल्सपर्यंत किंवा लास्ट माइल डिलिव्हरी त्याची चांगल्या पद्धतीने झाली. अलीकडं गव्हर्नमेंटचा अप्रोच पण बदलला, प्रोफेशनल अप्रोच. या अप्रोचच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर गेली अनेक वर्ष म्हणजे कोल्हापूर तर GDP मध्ये नंबर 1 होतं, आता खूप आपण मागं पडायला लागलेलो आहे, हे पण वस्तुस्थिती आहे. पण डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये पश्चिम महाराष्ट्राचा, साऊथ महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. मग जर प्रोफेशनल अप्रोचचा विचार केला तर त्या तुलनात्मक इंडस्ट्रियल आता जे टॅक्स पेयर आहेत आपल्याकडे, तर बाकी इंडस्ट्रियल कॅरिडोर डेव्हलपमेंट असेल किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट असेल, याच्यामध्ये ती इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटच्या पण बाजूने होताना दिसत नाहीये. हे काय वाटतं तुम्हाला? असं मी नाही म्हणणार, कारण क्लस्टर बेस्ड ह्याच्यामध्ये आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट्स बऱ्याचशा चालू आहेत, होत असतात.
आपल्याकडे आता जर म्हटलं तर ह्याच्यासाठी फाउंड्री सँड रेक्लेमेशनचे आपल्या इकडे 2-3 प्रोजेक्ट्स आलेले आहेत, जे कॉमन फॅसिलिटेशन सेंटर आहेत, CFC मार्फत आलेले आहेत. आणि जो मेजर एक काय म्हणतो नॉन डिस्पोजेबल वेस्ट जे फाउंड्री म्हणून जनरेट होत असतं, जी सँड असते, तर ती रिक्लेम करण्यासाठी जे काही क्लस्टर्स फॉर्म झाले ओव्हर द लास्ट 8-10 इयर्स, त्याच्यामध्ये भरपूर लोकल इंडस्ट्रीजनी, लोकल असोसिएशन्सनी काम केलेलं आहे आणि मग ते जन्माला आलेले आहेत आणि दे आर रनिंग सक्सेसफुली ऑल्सो. आता शिरोलीमधला आमच्या युनिटच्या जस्ट मागच्या बाजूला स्मॅकचं हे आहे, सँड रेक्लेमेशन युनिट आहे. तर ते अगदी म्हणजे आम्ही आता स्मॅकच्या मीटिंग्समध्ये आपण अटेंड होतो, तर इट इज सेल्फ सस्टेनिंग, स्वतः प्रॉफिट जनरेट करून ते चालू आहे. जे त्यातून बाहेरून एक्सटर्नली पूर्वी सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला ब्रेक इव्हनपर्यंत जोपर्यंत नाही पोचलं ते युनिट, त्याला आम्हाला बाहेरून खुराक द्यायला लागत होती. पण नाव इट इज रनिंग ऑन इट्स ओन विदाउट एनी आउटसाईड सपोर्ट, विच इज अ व्हेरी व्हेरी गुड साईन. कारण कोणतंही क्लस्टर किंवा तुम्ही कोणतंही कॉमन फॅसिलिटी सेंटर ही जर सुरुवातीला बाहेरून त्याला मदत आणून उभं केलं, पण ते नंतर रन त्या पद्धतीने नाही झालं आणि इफ यू टू कीप ऑन प्रोव्हाइडिंग, त्याला खाद्य जर देतच राहायला लागलं, तर ते फक्त ते एक म्युझियम म्हणूनच बनून राहतं, त्याचा उपयोग काही होत नाही. तर अशा चांगल्या इन्व्हेस्टमेंट झालेल्या आहेत, ज्याचा आता लाभ पण इंडस्ट्रीला होतोय. कारण आम्हाला त्यातूनच जी बनणारी सँड आहे ती अगदी 50-60% कॉस्टला तिथून झालेली सँड, रिक्लेम झालेली सँड आम्हाला, आणि डिस्पोजलचे पण प्रॉब्लेम आमचा सुटून गेलाय की इथे तिथे पूर्वी इंडस्ट्री ओपन मध्ये डम्पिंग करायची, दॅट इज नो लॉंगर रिक्वायर्ड. आम्हाला माहिती आहे की कुणाला प्रोसेसिंगसाठी जायचं आहे, सर्क्युलर इकॉनॉमीच्या मार्फत हे होतं. त्यातून आता काही घटक असे जे बाहेर पडतात जे आम्हाला रियुजेबल नसतात, तर ते त्याच्यासाठी पण ब्रिक मेकिंग इंडस्ट्री असेल किंवा काही प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मधले पण, सिव्हिल लाईन मधले पण लोक आहेत, त्यांना देखील ते चालून जाते. म्हणजे गव्हर्नमेंटच्या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत किंवा सपोर्टच्या बाबतीत आपण समाधानी आहात उद्योजक म्हणून? इंडस्ट्री समाधानी कधीच नसते. तिथे आहे का रूट, आहे का हे मार्ग आहे का, तर आहे. थोडंफार काम झालेलं आहे का, तर आहे. वेदर देर इज अ स्कोप फॉर डुईंग मोर, तर डेफिनेटली येस. आता मगाशी आय थिंक आपण ईव्हीच्या बाबतीत पण बोललो, तर ईव्हीच्या साठी पण आम्ही एक प्रोग्राम भरवायचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीला थोडं सेन्सिटायझेशन फ्रॉम दॅट सेन्स की इथे जर आपण एक क्लस्टर बेस्ड अप्रोचनी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी, म्हणजे कास्टिंग आणि कास्टिंग मशिनिंग हे सोडून आपल्या इथली इंजिनिअरिंग इंडस्ट्री फारसं डायव्हर्सिफाईड काय काम करत नाही. तर ईव्ही सारख्या ह्याला भरपूर इतर जे तुमच्याकडे डिस्प्ले सिस्टम्स असतील, मोटर कंट्रोलर्स असतात, मोटर मॅन्युफॅक्चरिंग आहे, ह्याचं प्रोलिफरेशन पण भरपूर वाढत जाणार आहे आणि रिक्वायरमेंट इज गोइंग टू गो ह्यूज. कारण आयसी इंजिन्सवरून, आईस इंजिन्सवरून आपण इलेक्ट्रिफिकेशनकडे जसं जाऊ, जे जाणार आहे का, तर डेफिनेटली जाऊच. तर इन दिस ट्रान्झिशन कोल्हापूर जर मागं सुटून गेलं की अरे आता आमचं कास्टिंगच लागत नाही, कारण ती इंडस्ट्री मागतच नाही, असं न होता आपल्याला इथे देखील ती इकोसिस्टम ईव्हीसाठी जी काय लागणारे कमॉडिटीज आहेत, कॉम्पोनंट्स आहेत, काय इंजिनियर्ड प्रॉडक्ट्स आहेत, ह्याच्यासाठीचं इकोसिस्टम कसं करता येईल त्याच्यावर एक कार्यक्रम पण आमचा करायचा चाललेला आहे. एक वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट म्हणून WRI आहे, त्यांच्यावर वी आर इन डिस्कशन. तर CII आणि WRI आम्ही एक जॉईंटली इथे एक प्रोग्राम, सेन्सिटायझेशन फॉलोड बाय क्लस्टर अप्रोच. कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की देवर सरप्रायझिंग होतं की पुण्यामध्ये तर ऑफकोर्स ती इकोसिस्टम आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी एक चांगल्या पद्धतीने क्लस्टर लॉन्च केलंय. आणि तेवढंच नाही तर ओरिसामध्ये पण अगदी जी नॉन इंडस्ट्रियलाइज्ड स्टेट आहे तिथं पण एक ह्या आईस ईव्ही साठीचं त्यांनी एक क्लस्टर चालू केलं आहे. तर वाय नॉट कोल्हापूर? तर तो एक अजेंडावरती ह्या वर्षाच्या आमच्या ह्याच्यामध्ये आहे CIIच्या. सातत्याने AI वर चर्चा होते किंवा डिजिटायझेशनवर. येणाऱ्या काळामध्ये AIचा वापर आणि डिजिटायझेशनचा, कारण आपण जर बघितलं तर MSMEs आणि छोटे जे उद्योजक आहेत मायक्रो इंडस्ट्रीमध्ये, स्मॉल इंडस्ट्रीमध्ये इतका वापर होत नाही. त्याचे दुष्परिणाम पण बऱ्याच वेळेला आपण भोगतो, काळाबरोबर जावं लागतं. तर आत्ता येणाऱ्या काळामध्ये AI कडे कसं बघता? कारण नवीन तंत्रज्ञान आलं की पुन्हा त्याच्यावर शंका उपस्थित होते. तर एक उद्योजक म्हणून आणि CII मेंबर म्हणून तुम्ही उद्योजकांना काय आवाहन कराल या अनुषंगाने AI आणि डिजिटायझेशनच्या दृष्टीने? तर AI हा एक वेगळा भाग आहे, डिजिटायझेशन हा एक वेगळा भाग आहे. ओके, सो आय विल टच बेस ऑन डिजिटायझेशन फर्स्ट. तर डिजिटायझेशन हे पूर्वी थोडं महाग असायचं फॉर ज्या वेळेला स्केल इंडस्ट्रीचा लहान होता, किंवा इव्हन
सेन्सर्स, ह्या गोष्टी बऱ्याचशा आवाक्याच्या बाहेर असायच्या हम्म. आणि त्या भारतात बनल्या जायच्या नाहीत बऱ्याचशा प्रमाणामध्ये. त्यामुळे इम्पोर्ट ड्युटीज हेवी, त्यामुळे कॉस्ट प्रोहिबिटिव्ह असायची ती सोल्युशन्स. तर आता डिजिटायझेशन हे भारतामध्ये बरेचसे सेन्सर्स, इक्विपमेंट्स हे बनायला लागलेले असल्यामुळे इट हॅज बिकम व्हेरी व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह असं म्हणेल. तर इंडस्ट्रीनी त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून न बघता, रादर एक्सपेन्स म्हणून न बघता, इट शुड लुक ॲट इट ॲज अ इन्व्हेस्टमेंट, कारण इट इज गोइंग टू पे बॅक फॉर इट सेल्फ इन अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. ह्याचे पेबॅक जे आहेत डिजिटायझेशनचे, कारण तुम्ही जेवढा जास्त तुमच्या इंडस्ट्रीमधला डेटा कलेक्ट कराल तर तुम्हाला तुमच्या इंडस्ट्रीमधले लिकेजेस, इनएफिशियन्सीज ह्या ट्रान्सपरंटली दिसायला चालू होतात. ट्रेडिशनली आपल्याकडं मॅन्युअल रिपोर्टिंगमध्ये लॉकशीट्स किंवा इतर प्रोडक्शन रिपोर्ट जे हाताने भरले जायचे, एक ते पहाटे 1, रात्री 1 ते 2 8 कॉम्पोनंट झाले, 2 ते 3 7 कॉम्पोनंट झाले, हे हाताने रिपोर्टिंग जे केलेलं असायचं हे पूर्वी चालायचं. त्यावेळी लोक सिन्सिअर होती, तेवढ्या ह्याच्या प्रमाणामध्ये हे येत होतं रिपोर्टिंग. आता यू वॉन्ट मॅनलेस आणि नॉन बायस्ड डेटा. जर तुमच्याकडे त्या प्रमाणामध्ये डेटा अगदी चांगल्या पद्धतीने येत असेल तर डिसिजन मेकिंग बिकम्स फास्टर, आणि तो तुम्हाला ॲट द टिप ऑफ अ बटन तुमच्या मोबाईल्सवरती, तुम्ही घरी बसल्या सुद्धा 8:01 8 वाजता तुमची रात्रीची थर्ड शिफ्ट 12 ते 8 संपलेली आहे, त्याचा पूर्ण प्रोडक्शन रिपोर्ट, त्याच्यामधले क्वालिटी इश्यूज काय आलेले आहेत, काय आहेत, कुठल्या मशीनला स्टॉपेजेस आहेत फॉर व्हॉट एव्हर रिझन, हे तुमच्या प्रोडक्शन मॅनेजरला सगळं समजू शकतो आणि बेस्ड ऑन दॅट तो क्विक डिसिजन्स घेऊ शकतो. तर डिजिटायझेशन इज नो लॉंगर ऑप्शनल असं मला वाटतं. इट इज अ नीड ऑफ द आवर, आणि त्या दृष्टीने पण इंडस्ट्रीज हॅव टू बी व्हेरी व्हेरी रिसेप्टिव्ह टू दिस आयडिया. नाव मुव्हिंग ऑन टू AI. तर AIचा आता बऱ्याचशा आपल्या इकडे ईमेल ड्राफ्टिंग पुरता उपयोग काही इंडस्ट्रीज करतात. तर तसं न करता AI सुद्धा, आपण जो काही डेटा AIला शेअर करू आणि त्याला ॲनलाइज करायला लावू, जो आपल्याला मॅन्युअली स्प्रेडशीट्स किंवा एक्सेल शीट्समध्ये हे करून आपल्याला स्वतःला कॅल्क्युलेट करायला जो काही वेळ लागतो, तर सो लॉंग ॲज वी हॅव गुड डेटा ओव्हर गुड कंट्रोल ओव्हर गुड डेटा, जे तुम्ही AIला जर काय ॲनालिसिस करायला सांगणार असाल तर तो डेटा चांगला असला पाहिजे, महत्त्वाचं. कारण तुम्ही जर त्याच्यामध्ये तो इनकरेक्ट डेटा दिला तर इट इज गोइंग टू गिव्ह यू अ इनकरेक्ट रिझल्ट. त्याच्यानंतर AI तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये, म्हणजे इट कॅन हेल्प यू टेक डिसिजन्स क्विकर, ऑटोनॉमस डिसिजन मेकिंगमध्ये देखील मदत करू शकतं, शेड्युलिंगमध्ये पण तुम्हाला मदत करू शकतं. कारण बऱ्याचशा वेळेला तुमचं जसं कॉम्प्लेक्सिटीज आणि सप्लाय चेनमधल्या डिपेंडन्सीज वाढत जातात, तर त्यावेळेला तिथे इनएफिशियन्सीज हळूहळू क्रिपिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर तुमचं मशीन हे कायम चालू कसं राहील याच्याकरता तुम्हाला प्रोडक्शन प्लॅनिंग काय पद्धतीने करायचं आहे, तिथे देखील आपल्याला AI मार्फत चांगली टूल्स अवेलेबल असतात. बट देन ऑल्सो AI जे काय तुम्हाला सांगतं दॅट एव्हरीथिंग हॅज टू बी टेकन विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. तुम्ही अगदी 100% AI मधून आलेला आहे किंवा गुगल ह्याच्यामधून आलेला आहे आणि ते म्हणजे त्रिवार सत्यच असायला पाहिजे असं नाही आहे. तर दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स कितीही नाही म्हटलं तर तो आर्टिफिशियलच आहे. त्याच्याबरोबर आपला नॅचरल ह्युमन इंटेलिजन्सनी तो जो काही तुम्हाला रिझल्ट दिलेला आहे तो कॉन्करंट आहे का, तो तुम्हाला म्हणजे तुमच्या ह्याच्या दृष्टीने बरोबर वाटतोय का, हे डबली चेक करून मग त्याचे जे काय असतील फाइंडिंग्स किंवा रिझल्ट्स आहेत ते तुम्ही डेफिनेटली डिप्लॉय करू शकता. पण त्याला पर्याय आहे का, तर नॉट रिली. AI, ऑटोमेशन, रोबॉटिक्स, डिजिटायझेशन, दिस इज द नीड ऑफ द आवर. तर आता बऱ्याचशा वेळेला असं विचारलं जातं की अरे आता रोबॉट्स आले तर लोकांची जॉब जाते. ज्या वेळेला मी US मध्ये शिकत होतो तर माझे एक तिथं कोरियन प्रोफेसर होते, डॉक्टर शिन म्हणून. तर त्यांना आम्ही हाच प्रश्न विचारला होता की तुम्ही आता मजाकचे हे कंट्रोलर्स आणि हे ऑटोमेशन आणि हे रोबोट्स वगैरे सांगताय, व्हॉट अबाउट पीपल, लोक? तर ते म्हटले की सपोज एखादी इंडस्ट्री 100 लोक आज एम्प्लॉय करते आणि रोबोट्स काय नाही आहेत. ओके, तर त्यांनी आज रोबोटिक ऑटोमेशन करून एक ती 10 किंवा 20 लोकांवरती जर त्याची स्ट्रेंथ आणली तर ती 10-20 लोक या 100 मधलीच स्किल्स अपग्रेड करून ती तिथं राहतील. पण हे जर नाही केलं तर कालांतराने हे 100 लोकांचे जॉब जाणार आहेत, बिकॉज दॅट इंडस्ट्री इज नॉट गोइंग टू बी कॉम्पिटिटिव्ह. कारण वाढणारी कॉस्ट जी आहे ही जोवर आपल्याला तिथे लिमिट करून आपण प्रोडक्टिव्हिटी एनहान्स करत नाही. कारण आज आपण नाही केलं तर कोणतरी चायनीज मॅन्युफॅक्चरर येणार आहे, कुठला तरी युरोपियन मॅन्युफॅक्चरर येईल आणि आवर जॉब्स आर गोइंग टू गो. त्यामुळे देन इट इज अ चुझिंग लेसर ऑफ द टू इव्हिल्स असं आहे.
तर हे आहे का, तर दॅट इज अ नीड ऑफ द आवर, आणि ते नाही केलं तर अनफॉर्च्युनेटली पीपल विल गेट लेफ्ट आउट ऑफ द रेस. IT पार्कचा विषय आता कोल्हापूरचा ऐरणीवर हो. आहे. तर CII मेंबर आणि एक उद्योजक म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? कारण ITची गरज आहे का? तो डेफिनेटली आहे, ते सपोर्टेड आहे. पण त्याचं पोटेन्शियल, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, इन्व्हेस्टमेंट्स आणि या सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो, की आपली जी इंडस्ट्री आहे ती 100 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे आणि Correct. तो एक इतिहास आहे. IT अलीकडं आलेलं क्षेत्र आहे. आपल्याकडचा बराचसा ब्रेन ड्रेन होतोय बाहेरच्या म्हणजे बाहेरच्या गावी जाऊन काम करावं लागतं हो. वगैरे. पण मग एकूणच या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघता? तर इंडस्ट्री डायव्हर्सिफिकेशन पाहिजे का, तर डेफिनेटली पाहिजे. मग IT हा ऍक्च्युअल म्हणजे आता कोडिंग आणि सॉफ्टवेअर ह्याच्यामधले पण बरेचसे एंट्री लेवल जॉब्स आपण आता ऐकतो की मेजर ले ऑफ्स आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. कारण AI मुळे त्यातले जे काही एंट्री लेवल जॉब्स आहेत त्याची रिक्वायरमेंटच निघून गेलेली आहे. तर अलीकडे आपण ऐकतो की GCCs म्हणून ऐकलेलं आहे बरंचसं, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स. तर आपली कोर स्ट्रेंथ इथली जी आहे ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीची आहे, कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याकडे ॲन्सिलरी युनिट्स आहेत. तर ह्याच्यासाठी लागणारे जे काही GCCs आहेत, तर आपण हे सेटअप करू शकलो आणि त्याचा IT बॅकबोन जर आपण इथं केलं तर दॅट विल बी व्हॅल्यू ॲडेड इंडस्ट्री सेटअप, आणि जे आपल्या एक्झिस्टिंग इंडस्ट्रीसाठी सपोर्टिव्ह राहील, तुम्ही म्हटला तसं. तर दॅट इज समथिंग विच इज डेफिनेटली डुएबल आणि पॉसिबल. म्हणजे IT इज नॉट रिस्ट्रिक्टेड बाय जिओग्राफी. वेअर इट बिकम्स रिस्ट्रिक्टिव्ह इज तुमच्याकडे ती अवेलेबल मॅन पॉवर आहे का, IT मधले तुम्हाला तेवढे कॉलेजेस आहेत का, तेवढे स्टुडंट्स चर्न आउट होत आहेत का, त्या क्वालिटीचे स्टुडंट्स मिळत आहेत का, आणि मग त्या पद्धतीचे मोठ्या इंडस्ट्रीज आहेत का. तर फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये किंवा बँगलोरमध्ये किंवा हैदराबादमध्ये बघितलं, विच आर द मेजर IT हब्स ऑफ इंडिया, तर तिथे ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ IT कॉलेजेस आणि IT स्टुडंट्स किंवा तिथं ते अट्रॅक्ट करण्याची तिथे इकोसिस्टम डेव्हलप झालेली आहे. तर वाय रिइन्व्हेंट द व्हील असं मी म्हणेन. पण IT इंडस्ट्री नकोच आहे का, तर डेफिनेटली आपल्याला पण हवी आहे, पण विच शुड बी अलाइन्ड विथ आवर एक्झिस्टिंग इंडस्ट्रीज. इथल्या इंडस्ट्रीजसाठीची जर आपल्याला GCCs इथं आपल्याला जर काय सेटअप करता आले तर इट विल बी अ युनिक कॉम्बिनेशन असं मला वाटतं. तर याला अनुसरूनच अजून एक हे आहे की पुण्या मुंबईमध्ये जिथं इंडस्ट्रियल म्हणजे डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणामध्ये झाले आणि आता ओव्हर झाले बऱ्याच ठिकाणी, त्यात शिफ्टिंगचा विषय सुरू झाला. करेक्ट. तर पश्चिम दक्षिण महाराष्ट्राचा जेव्हा विचार करतो तर तो स्कोप इकडे आहे का त्यांना शिफ्टिंगसाठी? अगदी आय थिंक वी शुड अट्रॅक्ट. म्हणजे आपण तो विदिन महाराष्ट्र थोडंसं तो हे असेल, पण जर काही इंडस्ट्रीज स्टेट सोडून जात आहेत तर ते काय कारणासाठी चालले आहेत त्याचा पण अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे जर आपण काही इन्सेंटिव्ह जे आता फॉर एक्झाम्पल तेलंगणा आहे की म्हणजे दे आर व्हेरी व्हेरी अग्रेसिव्ह वेन इट कम्स टू इन्सेंटिव्ह. तर आपण महाराष्ट्रात आपण काही इन्सेंटिव्हच्या पॉलिसी बदलू शकत नाही. पण देन इफ दॅट इज दी होल आयडिया किंवा इफ दॅट इज अ होल मोटिवेशन की दुसऱ्या ठिकाणी चांगले इन्सेंटिव्ह मिळतात, तर देन इट माइट बी थोडं आपल्याला त्याच्यात काही फार करता येणार नाही. पण हे मगाशी जे आपण म्हटलं की ईज ऑफ लिव्हिंगच्या ह्या कारणामुळे जर लोक जात असतील तर दिस इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन्स आपण अगदी लोकांना, म्हणजे कारण अजून पेस ऑफ लाईफ इज स्लो आणि इथं तुम्हाला क्वालिटी ऑफ लाईफ अगदीच चांगलं मिळतं. तर दॅट वे आय थिंक वी शुड बी एबल टू अट्रॅक्ट सम इंडस्ट्री विच इज मुव्हिंग आउट ऑफ पुणे. आपल्याला ते करता येऊ शकेल. तर इतर राज्यांच्या तुलनेत जर बघितलं ना, म्हणजे गुजरात आहे, आपले शेजारची राज्य कर्नाटक वगैरे, याच्यापेक्षा मग इथं इन्व्हेस्टमेंटसाठी शासकीय लेवलला काय बदल व्हायला पाहिजे? म्हणजे तुम्ही काय हे कराल पॉलिसी ह्याच्यामध्ये? कारण आता जेव्हा आपण शिफ्टिंगचा जरी विषय काढला तरी शेवटी उद्योजक हा प्रॉफिट बघणार आहे, त्याच्या सुविधा बघणार आहे. करेक्ट. तर मग अशा वेळेला काय बदल व्हायला हवेत इथं? मधी 1-2 वर्षापूर्वी आम्ही एका प्रायव्हेट कन्सल्टिंग फर्मला घेऊन पॅन इंडिया जे काही इंडस्ट्रियलाइज स्टेट्स आहेत, म्हणजे राईट फ्रॉम पंजाब अप टू तमिळनाडू, तिथे गव्हर्नमेंटचे काय पॉलिसीज आहेत इंडस्ट्रीसाठी आणि फिस्कल इन्सेंटिव्ह जे काय आहेत, आता महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह म्हणतो, PSI, आणि त्यातून जे काही इंडस्ट्रीला अट्रॅक्ट करण्यासाठी, रिटेन करण्यासाठी किंवा नवीन उद्योग इथे स्थापित करण्यासाठी इन्सेंटिव्हाइज करतात. मग स्मॉल स्केल इंडस्ट्री असो किंवा व्हेरी लार्ज स्केल इंडस्ट्री असो जी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण करणार आहे, तर यांना इन्सेंटिव्ह दिलं जातं. आणि दॅट इज नॉट अ स्ट्रेट आउट कॅश इन्सेंटिव्ह. तुम्ही GST कमवून द्या स्टेटसाठी आणि मग तो ग्रॉस GST कलेक्टेड, नेट GST पेड, अशा वेगवेगळ्या स्लॅब्समध्ये
त्या पद्धतीने इंडस्ट्रीला पे बॅक होतो त्याचा ओव्हर अ पिरियड ऑफ 7 years, 9 years, 10 years डिपेंडिंग अपॉन द पॉलिसी. तर त्याच्यामध्ये आपण अलीकडे बऱ्याचशा जे काही हे आहेत पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये इट वॉज सीन की महाराष्ट्र इज नो लॉंगर द लीडर. पॉवर कॉस्टचं पण एक कम्पॅरिझन होता, तर दॅट देअर महाराष्ट्र वॉज वन ऑफ द लास्ट स्टेट्स. त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ काय म्हणतो आपण ह्युमन रिसोर्स, क्वालिफाईड ह्युमन रिसोर्स, त्याच्यामध्ये महाराष्ट्र वॉज अमंग्स दी टॉप 2 or 3, कारण आपल्याकडे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अगदी चांगले आहेत आणि बऱ्यापैकी प्रोलिफरेशन त्याचं आहे. सो तशा सगळ्या रँकिंगच्या ह्याच्या बेसिसवरती मे बी इन अ कॉन्करंट स्टेट आत्ताचे जे काही चेंज डायनामिक्स आहेत, नवीन इंडस्ट्रीज आता GCCs वगैरे ज्या आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेदर देन अगेन कसं आहे की आता GCCs वगैरे आपण म्हणतो किंवा डेटा सेंटर्स म्हणतो, दीज आर पॉवर गझलिंग, म्हणजे त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये पॉवर लागते. मग तुम्ही जर GCCs आणि डेटा सेंटरनं सांगितलं की अरे आमच्याकडे 12 आणि 13 रुपये युनिट आहे पॉवर कॉस्ट, तर तो गुजरात आणि मध्य प्रदेश किंवा इतर ठिकाणी जे आहेत जिथं पॉवर कॉस्ट इज मे बी म्हणजे 20-30% चीपर, तर दे आर डेफिनेटली गोइंग टू मायग्रेट देअर or not even set up shop here. That will be the first choice destination for them. तर बोलताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा पण सारासार विचार करायला पाहिजे की इंडस्ट्रियलाइज्ड आहे आपण, हिस्टॉरिकली वी आर नंबर 1 इन द कंट्री, बट इफ यू वॉन्ट टू रिटेन दॅट नंबर 1 स्पॉट, तर आपल्याला थोडं पुढचा विचार करून 2 steps पुढचा विचार करून कोणकोणत्या इंडस्ट्रीज मेजर रेव्हेन्यू आणणारे आहेत स्टेटसाठी, हा डेफिनेटली विचार त्यामध्ये व्हायला हवा. अजून एक महत्त्वाचा विषय काय आहे की ज्यावेळेला आपले दावोसला वगैरे परिषदा होतात आणि इन्व्हेस्टमेंटचा विषय होतो, त्या ॲक्च्युअल एक्झिक्यूट होण्यासाठीचा जो कालावधी असतो ना तो खूप मोठा असतो. म्हणजे कुठे असेल, म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्राचा नको विचार करूया, ज्या ज्या ठिकाणी ती इन्व्हेस्टमेंट होते FDI आणि सगळ्या गोष्टी, तर त्याच्या पश्चिम महाराष्ट्र त्या किंवा हे 3 जिल्हे त्याच्यावर येण्यासाठी काय काय करावं लागेल आपल्याला? आता याच्यामध्ये सगळ्या स्टेक होल्डरचा विचार होणं गरजेचं आहे, फक्त गव्हर्नमेंट म्हणून नाही. करेक्ट. तर उद्योजक म्हणून, सोसायटी म्हणून, ह्या सगळ्याच गोष्टींचं. तुम्हाला काय वाटतं? आता ह्या ज्या मोठ्या परिषदा असतात तिथे डिक्लेरेशन्स जे असतात दीज आर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट, म्हणजे आम्ही तिथे इंटरेस्टेड आहोत. बरोबर. तिथं जो की जी काय रक्कम डिक्लेअर होती ती FDI म्हणून येईलच ह्याची काय गॅरंटी नसते, इट इज नॉन बाइंडिंग. तर तिथे ज्या काही डिक्लेरेशन्स होतात किंवा हे होतात, तर त्याचा गेल्या 4-6 परिषदांमध्ये त्याचं एक्झिक्युशन ज्या स्टेट्समध्ये, ज्या सिटीजमध्ये किंवा ज्या स्टेट्समध्ये, ज्या रिजन्समध्ये झालेला आहे त्याचा एक व्यवस्थित सखोल अभ्यास करून एक त्या पद्धतीनं रिप्रेझेंटेशन बनवून आयडेंटिफाईंग आपल्या म्हणजे कुठलं तरी दुसरा एक झोन आहे किंवा डिस्ट्रिक्ट प्लेस आहे जिथं मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट एका पर्टिक्युलर इंडस्ट्रियल सेक्टरमधली यायला लागली आहे, तीच आपल्याकडे यावे असं न अभ्यास करता आपल्या स्ट्रेंथ्स पहिल्या काय आहेत त्या आयडेंटिफाय करून त्याच्यामधल्या कोणत्या इंडस्ट्रीज आपण इथे आणू शकतो आणि ते सक्सेसफुली इथं इन्व्हेस्टमेंट्स आणण्यासाठी गेले जे काही सक्सेसफुल इतर एक्झाम्पल्स असतील तर त्याच्यात काय कारणं होती हे घडण्यासाठी इफ यू कॅन डू समथिंग अलॉंग दोज लाईन्स आणि त्याचा पुरेपूर अभ्यास करून आपल्याला जर ते एक्झिक्यूट करता आलं, मे बी ह्या डावोस वगैरे सारख्या ह्याच्यामध्ये एक आपलं पॅव्हिलियन किंवा कोल्हापूर किंवा आपल्या साऊथ महाराष्ट्राचं एक पॅव्हिलियन हे करून आपल्या इथल्या स्ट्रेंथ्स मे बी इट इज नॉट गोइंग टू हॅपन ओव्हरनाईट. 1, 2, 3, 4 परिषदांमध्ये जाऊन आपल्याला तिथे मार्केटिंग करावं लागेल आपल्या ह्याचं आणि देन मे बी वी कॅन स्टार्ट सीइंग सम रिझल्ट्स इन 2, 3, 5 years की आपल्या इकडे मे बी डायरेक्ट FDI आणि मे बी अगदी छोटे स्मॉल फॅमिली ओन्ड बिझनेसेस पण असतात जे मे बी जर्मन कंपनीज असतात किंवा इटालियन कंपनीज असतात, तर त्यांच्या हिशोबाने स्मॉल पण दे आर ह्यूज कन्झ्युमर्स ऑफ वॉट एव्हर प्रोडक्ट्स वी आर मॅन्युफॅक्चरिंग आणि त्या पद्धतीने आपल्याला ह्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बिझनेस येऊ शकतो. तुम्ही तसा विचार करता म्हणजे मेक इन इंडिया पद्धतीनं साऊथ महाराष्ट्राचं एक स्वतंत्र मार्केटिंग पोर्टल अशा पद्धतीनं पोर्टल म्हणजे एक थोडं डिस्प्ले करता येईल का आपल्याला? तसं अगदी करता येईल. तर त्या दृष्टीनं ॲक्च्युली शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आहे स्मॅक, तर स्मॅकचं एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणून आहे आणि ते वेरियस जे एक्झिबिशन्स असतात ओव्हरसीज तिथं जाऊन स्मॅकचं स्वतःचं हे करतात, पॅव्हिलियन हे करतात आणि हे सगळं कोलॅबोरेटिव्ह एफर्ट असते, एका कुणाला जाणं शक्य नाही. विजा ॲप्लिकेशन्स हे सगळं कोऑर्डिनेटेड एफर्ट असते, एक 8-10 जण एकत्र येऊन
त्याच्या ह्याच्यामार्फत ती ॲक्टिव्हिटी चालू असते. तर टू गो टू अ ग्रँडर अँड अ लार्जर प्लॅटफॉर्म, पण तो स्मॅकचा प्लॅटफॉर्म आहे दॅट इज मोर टू आयडेंटिफाय कस्टमर्स. हे जर FDI स्वरूपात हा जर प्लॅटफॉर्म द्यावासा वगैरे असेल तर अलॉंग सिमिलर लाईन्स इट कॅन बी करता येईल, करता येऊ शकतो, अगदी करता येऊ शकतो. कोल्हापूरचं जे काय आहे ते सगळं फाउंड्री बेसच आहे. तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काही पुढच्या 5-10 वर्षांसाठी काही प्रोजेक्शन किंवा काही असं विजन बघितलंय का कोल्हापूरचं फाउंड्री उद्योगाचं? आपण आता काय करतोय, कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी प्रमाणातलं जे कास्टिंग आहे, मे बी अराउंड 80-90% कास्टिंग जे कोल्हापुरात निघतं ते ग्रीन सँड ह्या मेथडनी आपण काढतो. जे वाळूचे मोल्ड बनवले जातात आणि त्याच्यामध्ये आपण लिक्विड मेटल पोर करून नेट शेप कास्टिंग काढतो. तर ही टेक्नॉलॉजी जी आहे ती थोडी ऑब्सोलेसन्सकडं जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण नॅचरल रिसोर्सेस जे काय कन्झ्युम करून चालणाऱ्या इंडस्ट्रीज आहेत तर त्याला लिमिटेशन्स आहेत की तुम्ही एन्व्हायरमेंटली जसे जसे रेग्युलेशन्स स्ट्रिक्ट होत जातील तर इट माइट नॉट रिअली बी वायबल की बाबा तुम्ही एन्व्हायरमेंटल नॉर्म्सला कंप्लाय करून ह्या टाईपचं कास्टिंग काढू शकाल. तर नवीन नवीन टेक्नॉलॉजीज इव्हॉल्व्ह होत आहेत आणि आता लाईट वेटिंगकडे पण बराचसा कल आहे. त्यामुळे ॲल्युमिनियम हा एक मोठ्या प्रमाणामध्ये येणारी म्हणजे मेथडॉलॉजी आहे की हाय प्रेशर डायकास्टिंग असेल, लो प्रेशर डायकास्टिंग असेल, ज्याचा वापर इवन आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये EVजमध्ये तर होतोच, पण IC इंजिन्समध्ये पण होताना दिसतो. पूर्वी IC इंजिनचे हेड ब्लॉक्स हे ॲल्युमिनियममध्ये बनवले नाही जायचे. अलीकडे पॅसेंजर व्हेकल्समध्ये सर्रास त्याच्यामध्ये बनवले जातात. आपल्याकडे आता BS3, 4, 5, 6 आलेले आहेत. तसंच कॅफे नॉर्म्स म्हणून येतात. कॅफे नॉर्म्स बेसिकली काय स्पेसिफाय करतात की तुमचं एक व्हेकल आहे ते 1 किलोमीटरमध्ये ह्याच्यापूर्वी 10 किलोमीटर, 1 लिटरमध्ये 10 किलोमीटर जाऊ शकत होतं. तर आता 1 लिटरमध्ये ते 11 किंवा 12 कसं जाऊ शकेल. इफेक्टिव्हली 1 लिटरमधनं जे निघणारे एमिशन्स आहेत तर ते तुम्ही इट विल गेट डिवायडेड ओव्हर 12 किलोमीटर, म्हणजे 20% जास्त तुम्ही त्यातून मायलेज काढू शकाल. तर हे कॅफे नॉर्म्स आता येत आहेत, आलेले आहेत. सो द इझिएस्ट वे टू डू दॅट इज लाईट वेट युअर व्हेकल. तर त्याच्यामध्ये देखील इंजिनिअरिंग मटेरियल्समध्ये चेंजेस होण्याचे वगैरे हे बरंचसं प्रमाण होऊ शकेल आणि ते होणारच. तर कन्सिडरिंग ऑल दीज आपली इंडस्ट्री पण 1-2 पावलं पुढं विचार करून वी हॅव टू स्टार्ट आयडेंटिफाईंग की कोणकोणत्या इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये मेजर बदल घडण्याची शक्यता आहेत. कारण ॲट द एंड ऑफ द डे वी हॅव टू अंडरस्टँड की एव्हरीथिंग इज मार्केट ड्रिव्हन. जर मार्केटला कोणत्या पर्टिक्युलर प्रोडक्टला ॲक्सेप्टेबिलिटी आली तर चेंज हा पटकन होतो आणि मग आपले प्रोडक्ट्स आणि आपली टेक्नॉलॉजी जी आहे प्रोडक्शनची ती त्या सगळ्या ह्याला अलाइन्ड आहे का नाही, दॅट वी हॅव टू आयडेंटिफाय टुडे आणि बी रेडी फॉर द फ्युचर. शैक्षणिक क्षेत्राकडून काय अपेक्षित आपल्या या सगळ्या प्रोसेसमध्ये? एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स ज्या बेसिक लेवलच्या आहेत, म्हणजे ITIs असतील किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, तर ह्यांनी बेसिकली आपले करिक्युलम जे आहेत तर ते इंडस्ट्री रेलेवंट आहेत का आपण अजून बरेचसे म्हणजे आपल्या इथून जो छात्र तयार होणार आहे, जो स्टुडंट आपल्या इथून ग्रॅज्युएट होणार आहे, तर वेदर ही ऑर शी इज अ इंडस्ट्री रेडी प्रोडक्ट ऑर नॉट, वेदर दॅट पर्सन that boy or a girl can be easily absorbed into the industry, हे बघणं गरजेचं आहे. इंडस्ट्री बरोबर सँडविच प्रोग्राम्स जे असतात की इंटर्नशिप 6 महिन्याच्या, कारण अलीकडे कसं आहे की नवीन येणारा विद्यार्थी आहे, नवीन येणारा जो काही डिप्लोमा होल्डर आहे, डिग्री होल्डर आहे, त्यांना शॉप फ्लोअरवरती काम करायची फार काही इच्छा नसते. आणि अनलेस अँड अंटिल यू हॅव डन दॅट फॉर अ इयर, तुम्हाला प्रोसेसेस, इंजिनिअरिंग प्रोसेसेस, इंजिनिअरिंग नॉलेज, हे आपल्या इथं काय असतं की एक वूड टर्निंग किंवा लेथवरती एखाद कोर्स असतो, ते पण कुठेतरी अगदी 1 तास 2 तास तुम्हाला तुमच्या 4 वर्षाच्या प्रोग्राममध्ये काम करायला मिळतं. इतर वेळेला तुम्हाला काही त्यातले प्रॅक्टिकल नुआन्सेस जे माहिती असायला पाहिजेत ते नसतात. तर इंडस्ट्री आजच्या तारखेला कोल्हापूरमध्ये ITI होल्डर्स प्रिफर करतं, कारण ITIच्या मुलांना भरपूर जास्त नॉलेज असतं, प्रॅक्टिकल हँड्स ऑन नॉलेज असतं, कारण काम केलेलं असतं. बरेच डिग्री डिप्लोमा होल्डर्स आर व्हेरी डावे ठरतात त्या प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच्या बाबतीत. तर व्हॉट वी वूड लाईक इज की जसं जर्मनीमध्ये तुम्ही डिप्लोमा कंप्लीट केला, तिथे डिग्री मिळतच नाही. डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 1-2 वर्ष हे ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये काम करावं लागतं.
हाताने काम करावं लागतं, ऑपरेटर म्हणून काम करावं लागतं. तर अनलेस अँड अंटिल यू रिअली डू दॅट, तुम्ही भलेही तुमच्याकडे थिअरॉटिकल नॉलेज असेल, प्रॅक्टिकल त्याला हे जोवर येत नाही तोपर्यंत त्याचा. सो ऑल इन ऑल व्हॉट आय वॉन्ट टू से इज की बाबा कोर्सेस हॅव टू बी डिझाईन्ड इन सच अ वे की इंडस्ट्री इंटरॅक्शन जे आहे या विद्यार्थ्यांचं आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स गेनिंग, हँड्स ऑन नॉलेज गेनिंग, इट इज व्हेरी व्हेरी क्रुशल. आणि त्या दृष्टीने करिक्युलम डिझाईन करायला पाहिजेत असं मला पर्सनली वाटतं. कोल्हापूरचा हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्या पश्चिम महाराष्ट्र सगळा हा सहकाराने विकसित केलेला आहे. आता अलीकडच्या काळामध्ये सहकारचे सगळेच युनिट असं म्हणू शकत नाही, बरेचसे युनिट आता तोट्यामध्ये आहेत किंवा अडचणीमध्ये आहेत. एक नवीन विचार समोर येते क्रॉस कोलॅबरेशनचा. करेक्ट. तर इंडस्ट्रियलिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं की सहकाराकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्युमन रिसोर्स आहे, जागेचा खूप मोठा प्रश्न सातत्याने हो आपण बोलत असतो, तर तेही अनेक सहकारी संस्थांच्याकडे आहे. तर असं क्रॉस कोलॅबरेशन शक्य होऊ शकेल का? ही अगदी नॉवेल आयडिया, पण आय थिंक का नाही व्हायला पाहिजे. कारण जर इन्फ्रास्ट्रक्चर, कारण आजच्या तारखेला कोणती फॅक्टरी उभी करायची म्हटली तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या कॉस्ट आजच्या तारखेच्या ह्या प्रचंड प्रमाणामध्ये असतात. दर इज अ रेडी इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने आपल्याला काही ऑफकोर्स सुटेबिलिटी ऑफ दॅट इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अ पर्टिक्युलर इंडस्ट्री हे जर का आपल्याला मॅच मेकिंग करून जर देता आलं तर नथिंग लाईक इट. कारण प्रोजेक्ट आपल्याला अगदी कमी कालखंडामध्ये उभे करता येऊ शकतील. जर इफ दर इज अ गुड इनफ मॅच, एक 75-80% मॅच जरी असेल तर शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये आपल्याला प्रोजेक्ट उभे करून आपल्याला हे करता येईल. डेड इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अगदी रिडंडंट इन्फ्रास्ट्रक्चर जे तसंच पडून आहे त्याला आपल्याला काहीतरी वापरात आणता येईल. आणि ऑफकोर्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला रोजगार निर्मिती यातून जर करता येत असेल, पीपल हू हॅव लॉस्ट जॉब्स किंवा ते जे बाबा आयडल बसलेले आहेत त्यांना आपल्याला एम्प्लॉय करून, ऑफकोर्स इट विल रिक्वायर रिस्किलिंग, त्यांना नवीन इंडस्ट्रीच्या रेक्विजिट त्यांना ट्रेनिंग द्यावं लागेल, पण डेफिनेटली दॅट इज डुएबल. आपल्या एकूणच येणाऱ्या म्हणजे आपला जो कार्यकाल आहे CII मधला, तर याच्यामध्ये तुम्ही पश्चिम महाराष्ट्रासाठी काय वेगळे धोरणं आखलेली आहेत किंवा कसं बघता तुम्ही 3 वर्षासाठी कोणते उपक्रम राबवणार आहात? आमच्या इथे हा चेअरमनशिपचा आणि व्हाईस चेअरमनशिपचा 1-1 वर्षाचाच कालखंड असतो. सो माझं आता टेन्युअर जे चालू झालं, आय वॉज अ व्हाईस चेअर फॉर लास्ट इयर आणि आता 4 मार्चला माझी नियुक्ती चेअरमन म्हणून झालेली आहे. तर लास्ट इयरला आम्ही जो प्रोग्राम लॉन्च केला सस्टेनेबिलिटीच्या रिलेटेड, तर तो ग्रीन प्रो सर्टिफिकेशनचा आम्ही ह्या वर्षी रोलिंग बेसिसवर चालू ठेवू आणि फॉर अ फोर्सिएबल फ्युचर आम्ही एक ते सर्टिफिकेशन बऱ्यापैकी आपल्या इथं फाउंड्री इंडस्ट्री आहे, ऑलमोस्ट एक आपल्या इथं स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज म्हटलं तर 300-350-400 पर्यंत फाउंड्री इंडस्ट्रीज आहेत. तर त्यांना तो सस्टेनेबिलिटीचा आपल्याला एक सर्टिफिकेशन मिळवून देऊन कोल्हापूरला आपल्याला वी कॅन कीप इट ॲज अ ब्राईट स्पॉट ऑन द मॅप ऑफ इंडिया की सस्टेनेबल फाउंड्री हब म्हणून जर बघायचं असेल, विच डिस्टिंग्विशेस इटसेल्फ फ्रॉम रेस्ट ऑफ दी हब्स, हा एक आमचा धोरण आहे जे आम्ही आखलेलं आहे, तर ते कंटिन्युएशनमध्ये राहील. तुम्हाला म्हटलं तसं मी डिजिटायझेशनसाठी एक सिमिलर हब किंवा सिमिलर एक क्लस्टर आम्हाला एक रोल आउट करायचा आहे, ज्याच्या मार्फत इंडस्ट्रीज ज्या आता एक्झिस्टिंग आहेत त्या अजून एफिशियंट होऊ शकतील, त्यांना आपल्या नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत, मे बी रिप्लेसमेंट ऑफ ओल्ड जनरेशन मोटर्स, नवीन जे काय आपल्याला सस्टेनेबल प्रॅक्टिसेस आहेत त्या थ्रू डिजिटायझेशन, मेजरमेंट ऑफ वेरियस जे काय प्रोसेस पॅरामीटर्स असतात हे करून डिजिटायझेशनचं एक क्लस्टर एक लॉन्च करायचं आमच्या एक डोक्यात आहे. आणि बिसाइड्स दॅट आमचे काही स्ट्रक्चर्ड प्रोग्राम्स असतात, याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तुम्हाला तसं CEO कनेक्ट एक आहे, त्याच्यानंतर इंडस्ट्री अकॅडमी मीट एक असते, ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल जे काही लीडर्स असतात त्यांना आम्ही एक अकॅडमिक इन्स्टिट्यूटमध्ये तिथले ट्रेनिंग अँड आपले ह्याचे ऑफिसर्स TP ऑफिसर्स असतात, TP ऑफिसर्स ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, तर त्यांच्याशी इंटरॅक्शन करून हा एक प्रोग्राम एक टिपिकल असतो. त्याच्यानंतर एक रिजनल मीटिंग असते, एक झोनल काउन्सिल मीटिंग असते. ह्या सगळ्या ह्याच्यातून आम्ही बरेचसे चांगले इंटरेस्टिंग प्रोग्राम्स करत असतो. लास्ट इयर आम्ही एक इंडिया ॲट 100चा एक प्रोग्राम केला की 1947 भारताला ज्यावेळेला 100 वर्ष होतील आफ्टर इंडिपेंडन्स, तर तिथे पोचण्यासाठी किंवा आपलं जे काही गव्हर्नमेंटनी एक $30 ट्रिलियन इकॉनॉमी होण्यासाठीचं एक
जे ड्रीम हे केलेलं आहे, तर व्हॉट कॅन बी इच इंडस्ट्रीज कॉन्ट्रीब्युशन, इच झोन्स कॉन्ट्रीब्युशन, हे काय काय असायला पाहिजे आणि व्हॉट ऑपॉर्च्युनिटीज दॅट इज गोइंग टू ओपन अप. कारण जर सरकार त्या बाबतीत एवढं सिरियस आहे तर दे विल डेफिनेटली इट शुड ओपन अप अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, आणि त्या आपल्याला ग्रॅब करण्यासाठी आपण कितपत रेडीनेस ठेवायला पाहिजे किंवा आपलं विजन काय पाहिजे त्याच्यासाठी. सो ब्रिंग अक्रॉस इंडस्ट्री लीडर्स, आणि हे ती लोक त्याच्या बाबतीत हे होल आयडिया अगेन इज की जे लोकल असोसिएशनची ताकद आहे ती जिथे संपते तिथं आमच्याकडे रिसोर्सेस चालू होतात आणि वी कॅन ब्रिंग अ लॉट ऑफ रिसोर्सेस, आणि ते कंटिन्युअस डेसिमेशन ऑफ इन्फॉर्मेशन असेल, नवीन इंडस्ट्रीमध्ये काय काय चालू आहेत. स्टार्टअपच्या बाबतीत आम्ही एक फोरम आहे जो स्टार्टअप बज म्हणून आहे, त्या बाबतीत दर गुरुवारी एक आम्ही ऑनलाईन एक हे असतो, वेबिनार असतो, ज्याच्यामध्ये बरेचशा हे एंटरप्रेन्योर्सना पार्टिसिपेट करायला आम्ही त्याच्यात हे करतो. सो ऑल इन ऑल ह्याच्यावरती ऑल इन्क्लुझिव्ह सोल्युशन आमच्याकडे CII मध्ये मिळतं. आम्ही मेंबरशिप ड्राईव्ह पण बराचसा वाढवायचा यावर्षी आणि परत प्रयत्न करतोय. सो द लॉट ऑफ थिंग्स आर इन प्ले अँड लॉट ऑफ थिंग्स आर इन वर्क यावर्षी. शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की सरकारला इंडस्ट्रीकडून अपेक्षा आहेत की इंडस्ट्रीला सरकारकडून अपेक्षा आहेत, आणि जर त्या अपेक्षा आहेत तर इंडस्ट्रियलिस्ट म्हणून तुम्ही काय अपेक्षा करता सरकारकडून? जेवढं कमीत कमी खडतरी आमच्यासाठी करतील इंडस्ट्रीसाठी तेवढं बेटर, कारण इंडस्ट्री विल फाइंड इट्स ओन वे, वन वे ऑर दी अदर. तर जेवढे कमी काय म्हणतो आपण रेग्युलेशन्स असतील, रेग्युलेशन्स असायला पाहिजेत, आय वुड नॉट से रेग्युलेशन्स नसायला पाहिजेत, अदरवाईज इंडस्ट्री बऱ्याचशा वेगळ्या दिशेने पण जाऊ शकते. रेग्युलेशन्स पाहिजेत पण इंटरफिअरन्स नको. जेवढा कमीत कमी इंटरफिअरन्स असेल तेवढी ग्रोथ ही फास्ट होते. तर आपण म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कॅलिफोर्नियाच्याच ह्याचं फक्त प्युअरली ॲज अ स्टेट तर तुम्ही त्याचा GDP बघितला आणि इफ यू कम्पेअर तर इट इज मच लार्जर दॅन दॅट ऑफ इंडिया. बरोबर आहे. रिझन बिंग इट इज अ हायली डिरेग्युलेटेड स्टेट, आणि तिथे आयडियाज ज्या तुमच्या असतात तिथे इन्व्हेस्टर उभा असतो, आणि इन्व्हेस्टर्स भरपूर इन्व्हेस्टमेंट्स करतात, भरपूर इन्व्हेस्टमेंट्स फेल होतात, भरपूर इंडस्ट्रीज फेल होतात, पण ज्या काही इंडस्ट्रीज सक्सेस होतात तर दे रीच द स्काय. तर जेवढं कमीत कमी इंटरफिअरन्स असेल गव्हर्नमेंटकडून, आणि दुसरं म्हणजे काय की क्रिमिनलायझेशन ऑफ अ लॉट ऑफ ऑफेन्सेस. क्रिमिनल ऑफेन्सेस हे ते डिरेग्युलेट बरेचसे किंवा त्यांना डिक्रिमिनलाइज करणं, आता गव्हर्नमेंटचं तो पण एक ड्राईव्ह चालू आहे. GST डिफॉल्टर्स म्हणजे चोर म्हणून जर तुम्ही प्रत्येक ह्याच्याकडे बघायला लागला एंटरप्रेन्योरकडे फॉर एनी स्मॉल डिफॉल्ट, तर इट विल डिस्करेज लॉट ऑफ इंडस्ट्री, म्हणजे आता आपल्याकडे अगदी फार प्रमाणामध्ये आहे. गव्हर्नमेंट हॅज अ गुड फोकस टू डिक्रिमिनलाइज. आता GSTचे पण बरेचसे त्यांनी छोटे छोटे हे होते ते डिक्रिमिनलाइज केलेले आहेत. इन्कम टॅक्स रिलेटेड पण बऱ्याचशा गोष्टी डिक्रिमिनलाइज झालेल्या आहेत. तर दॅट फिअर ऑफ लॉ शुड नॉट बी देअर की अरे माझ्याकडून हे रिटर्न फाईल करायचं राहिलं म्हणून मला आता कुठनं तरी समन्स येत आहेत का, किंवा मला कुठनं तरी बोलवलं जातंय का. धंद्यावर फोकस करायचा आहे का इकडं कम्प्लायन्सेसवरती. सो कम्प्लायन्सेस हॅव टू बी टू अ मिनिमम, नंबर 1. नंबर 2 इज इंटरफिअरन्स फ्रॉम द गव्हर्नमेंट शुड बी अप टू अ व्हेरी मिनिमम, आणि तुम्ही फ्री हँड द्यायला पाहिजे इंडस्ट्रीला, आणि तुम्ही इंडस्ट्रीला पार्टनर म्हणून बघितलं तर इंडस्ट्री ग्रोथ झाली की इट इज बट नॅचरल की तुम्हाला रेव्हेन्यू तेवढा मिळवून देणार आहे थ्रू टॅक्सेस, थ्रू एम्प्लॉयमेंट. आणि ज्यावेळेला एखादी इंडस्ट्री सेटअप होते आणि ग्रो होते त्यातून इनडायरेक्ट जे काय गव्हर्नमेंटला होणारे फायदे आहेत थ्रू एम्प्लॉयमेंट, थ्रू अदर असोसिएट अँड अँसिलरी बिझनेसेस, ज्यावेळेला बाहेरून लोक येऊन बसतात, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचा सारासार विचार करून गव्हर्नमेंट शुड डू जॉब ऑफ अ गव्हर्नमेंट रादर दॅन अ हायली रेग्युलेटेड काइंड ऑफ एन्व्हायरमेंट. हे न करता जर जो धोरण दिसतंय ते थोडंसं पेस ऑफ जे आपण रिफॉर्म्स म्हणतो ते जर इन्क्रीज झाले तर आपल्याकडे पोटेन्शियल खूपच आहे. तर ही होती एक स्पष्ट, थेट आणि विचार करायला भाग पाडणारी चर्चा. पश्चिम महाराष्ट्राचा उद्योग, परंपरा हा नवसंकल्पना यांचा संगम आहे. पण पुढचा प्रवास हा केवळ ग्रोथचा नाही तर स्मार्ट, सस्टेनेबल आणि ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह ग्रोथचा असेल, हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. CIIच्या माध्यमातून उद्योग, सरकार आणि समाज यांच्यातील समन्वय जर असाच मजबूत राहिला तर पश्चिम महाराष्ट्र हा केवळ राज्यात नाही तर देशाच्या औद्योगिक नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण करेल. आपला वेळ आणि आपले स्पष्ट विचार यासाठी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.